श्री स्वामी समर्थ. आज मी बनवत आहे नैवेद्यासाठी बेसनचे लाडू. तर इथं मी या पातेल्याने 2 पातेले बेसन घेतलेलं आहे. अर्धा पातेले बारीक रवा घेतलेला आहे. बेसन रवा चाळून घेतला. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तुपाचं मोहीन घातलेलं आहे. आता पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं की याचा हातात उंडा तयार झाला पाहिजे. तर पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून डो तयार करून घ्यायचा आहे. तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचे आता बारीक बारीक गोळे करून मुठे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मुठे बनवून घेतले. आता कढईमध्ये मी इथं तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. तर हे मुठे आपले ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर इथं मी अशा प्रकारे हे मुठे तळून घेतलेले आहेत. तर मुठे तळून झाले की लगेच चासणी करून घ्यायची आहे. तर इथं मी 1 वाटी म्हणजे 150 ग्रामाची साखर घेतलेली आहे. जेवढी साखर तेवढंच पाणी घालून चासणी करायची आहे. तर ह्याच्यामध्ये थोडेसे केसरचे धागे घातले, पाव चम्मच वेलची पूड घातलेली आहे आणि आता आपली चासणी एकतारे येईपर्यंत छान मिक्स करून घ्यायची आहे. तर चासणी आपली तयार झाली. मुठेही एकीकडे थंड झालेले आहेत. तर मुठे आता फोडून घ्यायचे आहेत आणि फोडून झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये बारीक करून घेतले की चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे पीठ. तर एकीकडे ड्रायफ्रूट मी कट करून ठेवलेले आहेत. आता हे पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून आपल्याला चासणी ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. तर चासणी मिक्स करून झाली की आता लाडू वळायला घ्यायचे आहेत. परफेक्ट प्रमाण असं हे झालेलं आहे याच्यामध्ये आणि खूपच छान लाडू झाले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छान आपले बेसनचे लाडू तयार आहेत. धन्यवाद.